नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, आजचे अपडेट जे आहे ते आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय जुनी पेन्शन योजना या संदर्भात आहे. मित्रांनो, 1 नोव्हेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद केली, परंतु 1 नोव्हेंबर 2005च्या जाहिरातीला नंतर 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्ती झालेले जे शिक्षक बांधव आहे त्यांना अलीकडेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली झालेल्या आहेत आणि त्यांची माहिती सुद्धा मागवलेली आहे. याच प्रकारे वसती शाळा शिक्षकांची माहिती सुद्धा इथे बघा, दिनांक 19 जून 2024 रोजी तात्काळ प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ही माहिती मागवलेली आहे. विषय आहे ते बघा, दिनांक 1 मार्च 2014च्या शासन निर्णयानुसार वसती शाळेवर करार पद्धतीने मानधनी तत्वावर नियुक्त सामावून घेतलेल्या वसती शाळा स्वयंसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत 2014 साली या वसती शाळा शिक्षक बांधवांना स्वयंसेवक पदावरून डायरेक्ट शिक्षक पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे हे जे शिक्षक होते बरेचसे 2001च्या दरम्यानची त्यांची जॉईनिंग असल्यामुळे त्यांना 2005 पूर्वीच्या असल्या कारणाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. पुढे पूर्ण पत्र काय आहे या संदर्भात आपण बघूया. उपरोक्त विषयाच्या संदर्भातील पत्रान्वये माननीय श्री कपिल पाटील विधान परिषद यांनी शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 1 मार्च 2014 नुसार वसती शाळेवर करार पद्धतीने मानधनी तत्वावर नियुक्त सामावून घेतलेल्या वसती शाळा स्वयंसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विनंती केली आहे. सदर पत्रावर माननीय मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी प्रधान सचिव कृपया तपासून तात्काळ सादर करावे असे निर्देश दिलेले आहेत. उपरोक्त माननीय श्री कपिल पाटील विधान परिषद यांचे निवेदन व त्यावर माननीय मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने खालील नमूद मुद्द्याबाबत आपले अभिप्राय अहवाल तात्काळ सादर करण्यात यावेत. दिनांक 1 मार्च 2014च्या शासन निर्णयानुसार सेवेत सामावून घेतलेल्या 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी कार्यरत वसती शाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने सदर कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यानुसार आपल्या जिल्ह्यात वसती शाळा स्वयंसेवक नियमित शिक्षक म्हणून रुजू झालेल्यांची माहिती खालील प्रपत्रात तात्काळ आजच सादर करावी आणि खाली नमुना दिलेला आहे. त्या नमुन्यामध्ये अतिशय तात्काळ स्वरूपात ही माहिती मागवलेली आहे. त्यात स्वयंसेवकाचे नाव, जन्मतारीख, सेवानिवृत्तीचा दिनांक, वसती शाळेतली प्रथम नियुक्ती, 1 मार्च 2014च्या शासन निर्णयानुसार सेवेत सामावून घेतलेल्या स्वयंसेवकाचा दिनांक, सध्या घेत असलेल्या पदाचे मूळ वेतन, शेरा अशा प्रकारे माहिती तात्काळ मागवण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या वसती शाळा स्वयंसेवक बांधवांचा, शिक्षक बांधवांचा जुनी पेन्शनचा मार्ग मोकळा झालेला आहे. अशाच पद्धतीने इतरही बांधवांना जुनी पेन्शन योजनाचा लाभ मिळो हीच सदिच्छा. ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.